पुढे जाऊयात. कोकण पदवीधरमधनं महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या सेनेचे संजय मोरे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. भाजपचे निरंजन डावखरे हे उमेदवारीसाठी ठाम आहेत. शिंदेंची सेना ही 4ही जागांवरती उमेदवार देणार आहे. त्यामुळे कदाचित यावरनं आता तिढा निर्माण होऊ शकतो. कोकण पदवीधरमधनं महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिंदेंच्या सेनेचे संजय मोरे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, तर भाजपचे निरंजन डावखरे हे उमेदवारीसाठी ठाम आहेत. त्यामुळे शिंदेंची सेना ही 4ही जागांवरती आता उमेदवार देणार आहे अशी माहिती समोर येत आहे. तर महायुतीमध्ये दिसणारा हा नवा तिढा आहे, याविषयी अधिक बोलूया. आपल्यासोबत पंकज दळवी आपले प्रतिनिधी आहेत. पंकज, महायुतीमध्ये हा नवा तिढा निर्माण होताना दिसतोय, काय नेमकी या सगळ्याची कारण आहेत? गुरु, सगळ्यात आधी सुरुवातीला स्पष्ट करू इच्छितो, जसं तू म्हणालास तसं महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना 4ही जागांवर उमेदवार देणार आहे. तर अजून या बाबतीमध्ये फक्त शक्यता आहे, देणार आहे की नाही हे अजून नक्की व्हायचं आहे. त्यामुळे ही एक त्याच्यामध्ये मी महत्त्वाची बाब समोर सांगतो की देणार आहे म्हणण्यापेक्षा देण्याची शक्यता आहे. 4 जागांवरती उमेदवार लढण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे ती इच्छुक आहे. मुंबई असेल, पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या 4ही जागांवरती शिवसेना इच्छुक आहे. ठाण्याच्या पदवीधर मतदारसंघ म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघाचे सध्याचे आमदार निरंजन डावखरे आहेत आणि गेल्या निवडणुकीत निरंजन डावखरे विरुद्ध उद्धव ठाकरे एकत्र शिवसेना होती, त्याचे संजय मोरे अशी लढत झाली होती. त्या संजय मोरेंचा पराभव झाला होता. निरंजन डावखरे भाजपाचे उमेदवार होते आणि ते निवडून आले. आता ते आमदार आहेत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. ज्या संजय मोरे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढली होती ते संजय मोरे आता त्यांच्या मित्रपक्षात आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे संजय मोरे सुद्धा कोकण पदवीधर मतदारसंघातले इच्छुक आहेत. त्यामुळे ठाण्यामध्ये महायुतीतले 2 उमेदवार इच्छुक आहेत. त्यात आता मनसेनं सुद्धा उमेदवार दिला आहे. त्यामुळे महायुतीतले 3 प्रमुख पक्ष आहेत, त्या तिघांमध्येही उमेदवारीची रस्सीखेच दिसते आणि मनसेने तर थेट उमेदवार देऊन मोकळा झालेला आहे. राहिला प्रश्न ठाणे, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचा. तर मुंबई शिक्षक हा मतदारसंघ कपिल पाटील यांच्याकडे आहे, लोकभारतीचे. मुंबई पदवीधर विलास पोतनीस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहेत. तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे आमदार आहेत. त्यामुळे याच्यामध्ये जर का बघितलं तर 2 जागा ज्या आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं म्हणणं आहे की याच्यावरती सुद्धा शिवसेनेचा असल्यामुळे आमचा दावा आहे. त्यामुळे ज्या 4ही जागांवरती शिवसेना इच्छुक आहे, आज दुपारनंतर या बाबतीतली भूमिका एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्पष्ट करेल. मात्र आता गुरु आपण एवढंच म्हणू शकतो की कोकण पदवीधर असो, मुंबई पदवीधर असो, किंवा मुंबई शिक्षक असो किंवा नाशिक शिक्षक असो, या 4ही मतदारसंघांमध्ये महायुतीमधून एकनाथ शिंदे यांची शिवसेना इच्छुक आहे. त्यांच्यातर्फे उमेदवार दिला जावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे शक्यता या सगळ्या आहेत. निरंजन डावखरे यांची उमेदवारी सुद्धा जाहीर व्हायची आहे. मात्र निरंजन डावखरेंची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. त्यामुळे महायुतीमधल्याच 3 पक्षांमध्ये जे आहे ते 4 पक्षांमध्ये या वस्तीवरनं रस्सीखेच होऊ शकते. जो फॉर्म्युला आधी ठरला होता त्याच्यानुसार कोकण पदवीधर जे आहे ती भाजपाकडे, मुंबई पदवीधर दीपक सावंत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि मुंबई शिक्षक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस किंवा कुठल्या पक्षाला याची बाबतचा निर्णय घेतला जाणार होता. बरोबर आहे. त्यामुळे आता जरी या सगळ्या शक्यतांच्या पातळीवरती असल्या तरी सुद्धा जेव्हा नेते वेगवेगळ्या पक्षांचे अधिकृत भूमिका मांडतील तेव्हा नेमका पेच हा वाढतो की सुटतो हे आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.